आज आपण पालक वापरून खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत 4-5 दिवस टिकणारा पदार्थ बनवतोय. त्यासाठी पालक स्वच्छ धुवून शक्य तेवढा असा पातळसर चिरून घ्यायचा. चिरलेला पालक असा सुट्टा-सुट्टा करून घ्यायचा. सर्व पालक अशाच प्रकारे चिरून घेतलाय. एका बाउलमध्ये काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात ओवा, 1 मोठा चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 तिखट मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या अशा दरदरीत वाटून घेतल्या. हे वाटण या भाजीमध्ये घालायचं. सोबतच किंचित हळद, भरपूर पांढरे तीळ, मीठ, 1 कप ज्वारीचं पीठ, पाव कप बेसन घातलं. हाताने सर्व चांगलं अगोदर मिक्स करून घेतलं. आता लागेल तसं थोडं पाणी घालून याप्रमाणे याचं पीठ भिजवून घ्यायचं. एका स्टीमरच्या प्लेटला तेल लावून मी दाखवते ना त्याप्रमाणे असं पातळसर पसरवून घ्या. वरून थोडेसे पांढरे तीळ पसरवून घ्यायचे. आता ही प्लेट स्टीमरच्या भांड्यात ठेवायची. मध्यम गॅस करायचा. 15 मिनिटं वाफवून घ्यायची. हे थंड झाल्यानंतर आवडीप्रमाणे कट करून घ्यायचं. ह्या वड्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस व्यवस्थित टिकतात. गरम तेलावर उलटपुलट करून छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या किंवा तव्यावर सॅलो फ्राय करून घ्या. छान टेस्टी खुसखुशीत जाळीदार होतात. ट्राय करून बघा.